काम गंदा है मगर पैसा बहुत आंदा है। मित्रांनो, आपण 2 दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ आहे। आपण जाधववाडी चिखलीमध्ये एक सोसायटीचा फ्यूज गेला होता। मेन ट्रान्सफॉर्मरचा जो आउटपुट डीपी आहे बॉक्स, त्याचा फ्यूज गेला होता। त्या सोसायटी चेअरमनचा आपल्याला फोन येत होता की सोसायटीचा फ्यूज गेला आहे आणि त्याच्यामुळे आपला डीजे चालू झालेला आहे आणि डीजे जास्त वेळ जर चालू राहिला तर डिझेल पण जास्त लागेल, आर्थिक नुकसान होईल। तुम्ही लवकर या आणि ट्रान्सफॉर्मरचा आमचा फ्यूज रिप्लेस करा। ठीक आहे म्हणलं, मी आलोच सर, आपण हा डीपीचा फ्यूज रिप्लेस करणार आहेत। पण दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, व्हिडिओ बघून कोणीही फ्यूज टाकू नका। हे काम खूपच रिस्की आहे। आमचं टेक्निकल स्किल, आम्ही टेक्निकल शिक्षण घेतलेलं आहे, आमचा अनुभव, आपण हे सर्व अनुभवातून काम शिकलेलो आहेत। टेक्निकल थिअरी वगैरे, आपण ITI इलेक्ट्रिशियन आहोत। व्हिडिओ बघून कोणी फ्यूज टाकण्याचा प्रयत्न करू नका। आणि बऱ्याच कस्टमरचा हा प्रॉब्लेम, बरेच कस्टमर म्हणतात की तुम्ही 5 मिनिटासाठी 1000 रुपये घेता। पण मित्रांनो, काम पण तसं आपलं रिस्की असतं इलेक्ट्रिकलचं, तुम्हाला तर माहिती आहे। कारण की जीव धोक्यात घालून आपल्याला इलेक्ट्रिकल काम करावं लागतं, फ्यूज रिप्लेसमेंट करावं लागतात। आपण तरी हा ब्रेकर बंद केला आहे, पण कधी कधी अशा ठिकाणी पण आपण फ्यूज टाकतो की जिथं ब्रेकरच नसतो, डायरेक्ट फ्यूज असतात, तिथं पण आपण काम करतो। मित्रांनो, आपण डोमेस्टिक, इंडस्ट्रियल आणि कमर्शियलमध्ये कामं करतो। आपण फ्यूज कसा टाकतो तुम्ही बघा, कारण टेक्निकली खूप व्हिडिओ मस्त आहे, छान आहे। हा जो मी फ्यूज वायर आहे ती कॉपरची आहे आणि फ्यूज एकदम योग्य तेच कॅपॅसिटीचा टाकायचा, म्हणजे पुढं काही शॉर्ट सर्किट असेल तर ट्रिप झाला पाहिजे। काही लोक खूपच जाड फ्यूज वापरतात। फ्यूजचा उद्देश काय आहे, शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोडपासून तुमचं पुढचं आउटपुट सुरक्षित राहिलं पाहिजे। जर तुमचा लोड आहे तो जर जास्त झाला तर फ्यूज ओढला पाहिजे, त्यासाठी आपण फ्यूज बॉक्स, DP बॉक्समध्ये फ्यूज वगैरे करत असतो। पण काही लोक फ्यूज सारखा ओढतो म्हणून जाड फ्यूज तार वापरतात, त्याच्यामुळे मग आगीच्या घटना, केबल जळणे, ओव्हरहीटिंग होणे ह्या प्रकार घडत असतो। तुमचा लोड किती तो कॅल्क्युलेशन करायचा। जर 10 अँपिअर असेल तर कमीत कमी 12-13 अँपिअरचा फ्यूज टाकायचा, 2-3% फक्त जास्त फ्यूज टाकायचा। पण काही लोक खूप जाडा फ्यूज टाकतात, तसं करू नका। फ्यूज एक योग्य क्षमतेचा, योग्य कॅपॅसिटीचा टाका, त्यामुळे तुमचं ओव्हरहीटिंग वाचल। हा आपण फ्यूज टाकण्याचा प्रयत्न करतो आहे। आता फ्यूज बसवला आहे, हा खूप टेन्शन असतं। आता खालच्या साईडने आपण फ्यूज थोडा ठोकला आहे मध्ये, वरच्या साईडने पण मी थोडा फ्यूज आतमध्ये लावतो आहे आणि पक्कडनी पुन्हा फ्यूज तो आपण व्यवस्थित बसला आहे का चेक केला तर फ्यूज एकदम प्रॉपर बसलेला आहे। आता आपण हा ब्रेकर चार्ज करतो आहे। जोपर्यंत येल्लो पट्टी येत नाही तोपर्यंत हा स्प्रिंग चार्ज होत नाही असं समजायचं, आणि तो ग्रीन पुश बटन दाबलं की हा लगेच ब्रेकर ऑन होतो। पण ह्या साईडला आपली एक पट्टी, ती स्प्रिंग अडकलेली आहे, तो काढण्याचा आपण प्रयत्न करतो आहे, पण ती काय निघणार नाही असं वाटतंय। तरी पण थोडं प्रयत्न करूया। 2दा 3दा 4दा 5दा आपण पुश केलेलं आहे, पण ती काय होत नाही आहे। तर असेच आपल्या मित्रांनो, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तुम्हाला टेक्निकल व्हिडिओ, फॅमिली ब्लॉग आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील। आपण आता ग्रीन पुश बटन ऑन करणार आहोत आणि ग्रीन पुश बटन ऑन केलं की तो ब्रेकर ऑन होऊन आपला सप्लाय कंटिन्यू चालू होणार आहे। तर आपले फॅमिली पण ब्लॉग येत असतात आणि इलेक्ट्रिकलचे व्हिडिओ पण येत असतात। तर आपला सबस्क्राईब वाढत नाहीत, तर तुम्ही सहकार्य करा, व्हिडिओ बघा, तुम्हाला